नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोध टॉक्स या युट्यूब चॅनलवरती. मी नुकतीच मराठी वारसा या युट्यूब चॅनलवरती सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बघितली. या मालिकेमध्ये काही गोष्टी फार निराळ्या दिसून आल्यात. तो म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केवळ ऐतिहासिक कथा न सांगता यामध्ये कुठेतरी वैचारिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही मालिका साधारण आपण म्हटलं तर एखाद्या मालिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचा जर एक इतिहास सांगितला जात असेल तर त्यामध्ये अपेक्षित आहे की संघर्ष त्यांचं सांगणं किंवा त्यांची कथा, त्यांचं काही इतर गोष्टींचे आलेले त्यांचे अडथळे हे सगळं सगळं त्यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. परंतु या मालिकेच्या माध्यमातून काही गोष्टी वेगळ्या सांगण्याचा प्रयत्न आहे. हे आपण कधी काही बघितलं का? मग या नेमक्या वेगळ्या सांगण्याचा जो प्रयत्न याच्यामध्ये आहे तो काय प्रयत्न आहे? ही जर मालिका आपण बारकाव्याने बघाल त्यामधले प्रत्येक संवाद हे फार सुंदर आहेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त जर लक्ष वेधून घेतलं असेल या मालिकेमध्ये तर एकमेव तो प्रसंग आहे पुणे कराराचा, ज्यामध्ये महात्मा गांधी एरोड्याच्या जेलमध्ये असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींना पुणे करार करण्याच्या संदर्भामध्ये भेटीला जाणारे असतात आणि त्यामध्ये जो संवाद होतो आणि त्या संवादामध्ये महात्मा हा शब्द जो असतो त्या महात्मा शब्दाला घेऊन जो काही पुढे मालिका चालते ते फारच सुंदर आणि निराळ असं असतं. एक बघा त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. मग यामध्ये नवीन संदेश डॉक्टर अमोल कोल्हेंना काय द्यायचा या मालिकेतून? तर यासाठी आजच्या काळातल्या राजकीय स्थितीचा आणि सामाजिक स्थितीचा विचार करून आपल्याला त्या मालिकेकडे बघणं आवश्यक असेल. कारण ही मालिका म्हणजे एका अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी जन्मवर्ष आपण साजरं करतो आणि एकीकडे सत्यशोधक जे विचार आहेत महात्मा फुलेंचे ते विचार समाजामध्ये तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा हा जो हेतू आहे तर त्यामध्ये नेमके महात्मा फुले हे कुठेतरी आजच्या परिस्थितीला रेलेव्हंट, आजच्या परिस्थितीला प्रासंगिक आहेत हे सांगण्याचा तर प्रयत्न नाही या मालिकेतून. म्हणजे आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. कारण आजची राजकीय परिस्थिती बघता किंवा आजचं जे काही समाजाचं अधापतन होत आहे, जे काही अंधानुकरण होत असेल समाजामध्ये, तर याच्याकडे कुठेतरी महात्मा फुले हे उत्तर आहे हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकेतून आपल्याला दिसून येतो. कारण यामध्ये सातत्याने आपल्याला एक दिसून येतं. सुरुवातच या मालिकेची आहे पुणे करारापासून, मग त्यामध्ये महात्मा ही पदवी म्हणजे महात्मा गांधीजींचे एक सहकारी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की तुम्ही बापूंना मिस्टर गांधी नका म्हणू तर महात्मा गांधी म्हणा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाही, महात्मा एकच आणि एकाच महात्म्याला मी ओळखतो ते म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना मग त्यामध्ये सांगितलं जातं 1888 मध्ये महात्मा ही पदवी कशा पद्धतीने दिली गेली, जनतेने त्यांना ती पदवी कशी दिली. म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी जे काही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिनिधीने ही त्याच्यामध्ये महात्मा पदवी देण्याची किंवा एक वेगळी पदवी देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये असतो. त्यासाठी एक सभा चाललेली असते. परंतु जनतेमधूनच आवाज येतो की नाही, ज्योतिराव फुले यांना महात्माच म्हटलं पाहिजे, हीच एकमेव चांगली पदवी महात्मा फुलेंना असू शकते. म्हणजे हे फार निराळ आहे. म्हणजे आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की या मालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हा एक कुठेतरी संकेत, एक लिंक लावण्याचा प्रयत्न आहे असं दिसून येतं. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड यांची एक लिंक महात्मा फुले यांच्याशी लावून, कारण महात्मा फुलेंचे जे विचार आहेत तर ते स्वयंभू आहेत, त्यांचं कोणी मार्गदर्शक वगैरे म्हणून असं नाही. जसं आज म्हणजे त्यामध्ये मालिकेमध्ये म्हटलं गेलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः कुठेतरी महात्मा फुलेंचा आदर्श किंवा महात्मा फुलेंचा मार्गदर्शन किंवा महात्मा फुलेंचा जो दिशा होती ती लाभली. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी अस्पृश्यांसाठीचं एक विशेष कार्य करू शकले, एक समतेची चळवळ पुढे नेऊ शकले. म्हणजे याच्यावरून एक लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा आधार होता महात्मा फुले यांचा. परंतु महात्मा फुले यांना कोणाचाही आधार नव्हता विचारांसाठी, तर त्यांचे स्वयंभू विचार होते. त्यांनी ते स्वतः अवगत केलेलं आहे वाचनातून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमधून. मग त्यावरती सत्यशोधक ही एक आपल्याला समाज स्थापन झालेला दिसून येतो. म्हणून याच्यामध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज कदाचित पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावतायत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला शाहू महाराज सत्यशोधक समाजाचं काम करताना दिसून येतात. शाहू महाराज कदाचित पुढे सिरियलमध्ये येतील का
ही एक पाहण्यासारखी गोष्ट असेल. म्हणजे ही मालिकेचा पहिला भागच आपल्याला इतका त्यामध्ये पुढे क्युरिओसिटी, कुतूहल घेऊन जातो की पुढच्या भागामध्ये काय असेल, जे फार सुंदर असेल बघा त्याच्यामध्ये. तर म्हणून आपण या मालिकेकडे एक ऐतिहासिक कथा न पाहता आजच्या काळाला प्रासंगिक जोडून बघितलं पाहिजे. हा एक दृष्टिकोन आपल्याला महत्वाचा असेल. कदाचित वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळ्या लोकांचे असू शकतात, परंतु माझा तर दृष्टिकोन असा आहे की त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीला हे कालसुसंगत जोडण्याचा प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे. आणि ही मालिका ज्या पद्धतीनं पहिला भाग आपल्याला पाहायला मिळाला दर्जेदार, तो दर्जेदार म्हणजे फक्त कथेसाठीच म्हणणार नाही किंवा एका पटकथेसाठीच म्हणणार नाही, तर त्याचं शूटिंग सुद्धा फार सुंदर वाटतंय. म्हणजे त्याचं ते जे काही सिनेमॅटोग्राफी जर असेल ते सुद्धा भारी वाटतंय. त्याच्यामध्ये साऊंड म्युझिक सुद्धा फार सुंदर असं आहे आणि फार जबरदस्त अशी मालिका बनवण्यात आलेली आहे. तर नक्की आपण ही मालिका बघा. या मराठी वारसा या युट्यूब चॅनलची लिंक कॉमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. नक्की ती आपण बघा मालिका आणि सातत्याने बघा. दर आठवड्यामध्ये बुधवार आणि शनिवार अशा 2 दिवस ही मालिका असते आणि वेळ असतो 6:30 वाजताचा. तर धन्यवाद.